हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 7चं प्रॅक्टिस आहे 36 आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याच्या आधी एक थोडीशी रिव्हिजन आपण इक्वेशनची करून घेऊ, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट करायला सोपं जाईल. तुमच्या बुकमध्ये पण दिलेली आहे ती रिव्हिजन. सो फर्स्ट त्यांनी जे दिलेलं आहे रिव्हिजन करता ते आहे x+7 = 4. आता इथे तुम्ही आधी काय करायचा, इथे आपल्याला एक्स जर आपल्याला फाइंड करायचा आहे तर आपण आधी इथे काय करायचो, ह्या एक्सला एकटं पाडायचं आहे. म्हणजे इथे ही एकच टर्म राहिली पाहिजे फक्त. मग ह्याच्याकरता आपण काय करायचो, इथे 7 काय आहे प्लस आहे, मग आपण काय करायचो 7 मायनस करायचो. म्हणजे दोन्हीकडनं आपण x+7 - 7 = 4 - 7 असं आपण करायचो. मग हे आणि हे कट व्हायचं आणि मग x = काय 4 - 7 = -3 असं यायचं. तर आता हेच तुम्हाला सोप्या ह्याच्यात करायचं आहे. आता इथे म्हणजे हे डायरेक्ट असं न लिहिता, आता हे बघा मी पुढचं तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. 4p = 12 आहे. आता हे 4 या p बरोबर कुठल्या रिलेशनमध्ये आहे, मल्टिप्लिकेशनच्या. म्हणजे ते इकडे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनचं. म्हणजे तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची की =च्या ह्या साईडला ज्या रिलेशनमध्ये असेल बरोबर त्याची ऑपोजिट रिलेशन या साईडला होणार आहे. म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन असेल तर इकडे डिव्हिजन होईल, इकडे डिव्हिजन असेल तर इकडे गेल्यावर ते मल्टिप्लिकेशन होईल तो नंबर. इथे प्लस असेल तर तो इकडे गेल्यावर मायनस होईल, आणि तो इथे मायनस असेल तर इकडे गेल्यावर तो काय होईल, प्लस होईल. सो हे आपण आता डायरेक्ट असं सोडवणार आहे. सो p = 12/4 म्हणजे काय येणार आहे, 3. थर्ड एक्झाम्पल बघूयात. m-5 = 4. आता m-5 = 4 येतं. हे काय आहे, इथे 5 काय आहे, सबट्रॅक्शनला आहे, मायनस आहे. सो ते इथे गेल्यावर काय होणार आहे, 4 + 5 होणार आहे. सो m = येणार आहे 9. हे चुकवू नका. आता हे तुम्हालाही माहिती आहे की कुठल्या नंबरमधनं 5 मायनस केलं की 4 येतं 9मधनं. सो हे तुम्ही असं क्रॉस चेक करू शकता की हे असं आलं म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. हा जो नंबर तुम्ही फाइंड करता, म्हणजे जे अल्फाबेट तुमचं येतं आन्सर ते इथे याच्यात सबस्टिट्यूट करून बघायचं की आपला आन्सर बरोबर आहे का. म्हणजे हे m इथे 9 आलं आहे. सो इथे 9 - 5 करून बघायचं 4 येतं आहे का. इथे p = 3 आलं आहे. मग इथे तुम्ही 4 × 3 येतं आहे का 12 ते करून बघायचं. म्हणजे तुम्हाला तुमचा आन्सर क्रॉस चेक करता येईल. फोर्थ आहे t/3 = 6. आता इथे 3 बघा, 3 कुठल्या रिलेशनमध्ये आहे, इथे डिव्हिजनला आहे. म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. सो t = 6 × 3. सो t = 18. कळलं आहे सगळ्यांना. आता आपण पुढचं सॉल्व करूयात प्रॅक्टिस सेट 36. पहिला क्वेश्चन बघूयात काय आहे, सिम्प्लिफाय. म्हणजे हे सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून आपल्याला आन्सर ह्याचं शोधायचं आहे. सो आता हे लिहून घेते आधी मी. 3x - 11y - 17x + 13y. आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढूया. सो = 3x - 11y मायनस, ह्याला साईन काय आहे, 17ला प्लस आहे. सो मायनस प्लस मायनस होणार, -17x. आणि हे मायनस प्लस आहे, सो हे काय होणार, मायनस होणार. सो -13y. सो आता ह्या दोन टर्म एकत्र आणूयात आपण, एक्सच्या आणि वायच्या. सो 3x - 17x - 11y - 13y. सो -3 - 17 किती येतं आहे, हे -14x येणार आहे. बिग नंबरचा नंबर इथे येतो ना साईन कायम. सो -14x, आणि इथे पण काय येणार आहे, मायनसचा साईन येणार आहे. फक्त या दोघांची ॲडिशन होणार आहे. सो याची ॲडिशन काय होती आहे, 24y. आता इथे हे आपलं आन्सर आलं आहे, पण हे ऑप्शन तर इथे या ऑप्शनमध्ये कुठे दिसत नाही आहे. सो इथे काय करायचं, ह्या दोघांमध्ये 2 कॉमन काढायचा. सो इथे 2 कॉमन काढून घेऊ, -2. म्हणजे मग आतमध्ये काय येणार आहे, 7x बरोबर. 2 × 7 = 14. आणि इथे मायनस साईन, मग ह्याचं काय होणार, इथे ह्याला मायनस साईन आहे, मग आपल्याला ह्याला मायनस साईनच ठेवायचं. सो आपल्याला आतमध्ये काय घ्यायला लागेल, प्लस साईन घ्यायला लागेल. सो +12y आहे का, हा ऑप्शन आहे बघा. इथे 4th ऑप्शन आहे. सो हा ऑप्शन करेक्ट आहे, 4th ऑप्शन. सेकंड बघूयात. चला नेक्स्ट बघूयात. द प्रॉडक्ट ऑफ 23x² y³ z अँड -15x³ yz² इज. आता हे आपल्याला शोधायचं आहे, ते आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊ. पहिले 23x² y³ z इंटू -15x³ yz². आता मल्टिप्लिकेशन करायचे म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या टर्म आपण लिहून घेऊ इथे. सो = काय येणार आहे, 23 × x² × y³ × z इंटू ह्या सगळ्याला साईन काय आहे, सो -15 × x³ × y × z². सो आता हे -15 आणि मायनस ह्या टर्म आपण एकत्र आणू. सो मल्टिप्लिकेशन कशाचं होणार आहे, -23 × 15.
इंटू, आता इथे बघा टर्म आपण कुठल्या कुठल्या एकत्र आणायच्यात, एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब. मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे वरच्या ह्याचं काय होतं, इंडायसेसमध्ये आपण बघितलं की वरच्या पॉवरचं ॲडिशन होतं. सो काय होणार आहे ते एक्स रेस टू 5 वाय क्यूब प्लस इंटू वाय आहे. सो काय होणार आहे ते इंटू वाय रेस टू 4 आणि झेड स्क्वेअर आणि झेड आहे. सो इंटू काय होणार आहे ते झेड क्यूब. आता इज इक्वल टू -23 इंटू 15 किती येतं आहे हे, हे येतं आहे -345 एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 झेड रेस टू 3. तर हा ऑप्शन कुठे आहे बघा, पहिलाच ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. थर्ड बघूयात. चला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपण बघूयात. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आता इथे बघा एक्स आपल्याला इथे फाइंड करायचं. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. तर इथे 4x बरोबर जे 1/2 आहे ते या साईडला गेल्यावर काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो ते आधी करून घेऊ. 4x इज इक्वल टू 9/2 मायनस 1/2. सो 4x इज इक्वल टू काय होणार आहे, 9 - 1 इज 8/2. सो देअरफॉर 4x इज इक्वल टू, हे काय झालं आहे आता, 2 4 जा 8. सो इथे 4. सो x इज इक्वल टू, आता हे जे 4 आहे हे नुसतं मी इथे x घेतलं, हा 4 आहे तो इथे गेला, त्या साईडला काय होणार आहे, डिव्हिजनमध्ये जाणार आहे. इथे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो 4/4 सो इज इक्वल टू 1. सो देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय आली आपली, 1. नेक्स्ट सॉल्व करूयात. बघा नेक्स्ट काय आहे, 10 इज इक्वल टू 2y प्लस 5. तर हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, 2y प्लस 5 इज इक्वल टू 10. सो आता हे 5 इथे ॲडिशनमध्ये आहे, मग इथे गेल्यावर काय होणार आहे, सबट्रॅक्शन. सो 2y इज इक्वल टू 10 मायनस 5. सो 2y इज इक्वल टू 5 आणि मग y आता इथे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजन. सो y इज इक्वल टू 5/2. हे आपलं फायनल आन्सर आहे. थर्ड बघूयात. 5m - 4 इज इक्वल टू 1. सो तिथे -4 आहे, इथे गेल्यावर काय होणार आहे, प्लस. देअरफॉर 5m इज इक्वल टू 1 प्लस 4. सो 5m इज इक्वल टू 5 आणि आता इथे m इज इक्वल टू 5/5 म्हणजेच m इज इक्वल टू काय आलेलं आहे, 1. फोर्थ बघूयात. 6x - 1 इज इक्वल टू 3x प्लस 8. आता इथे बघा एक्सच्या टर्म आपण दोन्ही एकत्र घ्यायच्यात आणि ह्या ज्या सिंगल टर्म आहेत नंबर्स ते आपण एकत्र घेऊयात. सो इथे करताना देअरफॉर लिहूयात आपण ते 6x, हे 3x इकडे गेल्यावर काय होणार आहेत, -3x होणार आहेत आणि हा -1 इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 8 प्लस 1. ठीक आहे, फक्त मी टर्म इकडे घेतल्यावर साईन चेंज होणार आहे. जेव्हा इज इक्वल टूचं साईनमध्ये असतं, जेव्हा ते दुसऱ्या साईडला येतं लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला, तेव्हा त्याचं साईन चेंज होतं. सो इथे 6x - 3x किती आहे, 3x आलं आहे आणि इथे 8 + 1 इज 9. सो x इज इक्वल टू 9/3. सो इथे 9/3 झाल्यावर x इज इक्वल टू काय येणार आहे, 3. 9ला 3ने डिवाइड करा आणि म्हणजे 3 आन्सर येतं. ते बघूयात. 2 × x - 4 इज इक्वल टू 4x + 2. आता इथे काय करायचं आहे, इथे ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे आणि मग आपण या सगळ्या टर्म्स एकत्र आणू. सो 2ने xला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 2x - 4ने 2ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 8 इज इक्वल टू 4x + 2. सो आता एक्सच्या टर्म एकत्र आणूया. 2x - 4x इज इक्वल टू 2 प्लस हा 8 इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे, +8. सो 2x - 4x किती येत आहे, -2x इज इक्वल टू 10. सो हे आता मायनस आपण एक्सला तर साईन ठेवू शकत नाही, सो हे आपण इकडे घेऊयात. सो 2x इज इक्वल टू -10. आता हे 2 कुठे जाणार आहेत, या साईडला डिव्हिजनमध्ये. सो x इज इक्वल टू -10/2 इज इक्वल टू -5. सो देअरफॉर x इज इक्वल टू -5. हे आपलं फायनल आन्सर आहे. पुढचं बघा, लास्ट वन आहे 6th वन. 5 × x + 1 इज इक्वल टू 74. सो इथे तर 5ने आधी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. सो देअरफॉर 5x + 5 इज इक्वल टू 74. बरोबर, 5ने आधी एक्सला मल्टिप्लाय केलं, 5x आलं. 5ने 1ला मल्टिप्लाय केलं, 5 आलं. आता हे 5 आपल्याला या साईडला टाकायचं आहे. सो 5x इज इक्वल टू 74. आता हे 5 इथे काय होणार आहे, मायनस. सो देअरफॉर 5x इज इक्वल टू 69.
अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता हे 5 इथे गेल्यावर काय होणार आहे डिव्हिजनमध्ये. सो 69/5 दिस इज अवर फायनल आन्सर. आता पुढचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते बघूयात. वर्ड प्रॉब्लेम बघूयात. राकेश एज इज लेस दॅन सानियाज एज बाय 5 years. द सम ऑफ देअर एजेस इज 27 years. हाऊ ओल्ड आर दे. म्हणजे इथे आता काय सांगितलं आहे, राकेशचं एज सानियापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, बरोबर. लेस दॅन म्हणजे किती, 5 वर्षांनी सानियापेक्षा कमी आहे. आणि त्यांच्या दोघांची एजची जर ॲडिशन केली, सम केलं तर किती येतं आहे 27 years येतं आहे. मग त्या दोघांचं वय काय, असं दोघांचं वेगवेगळं वय आपल्याला फाईंड करायचं आहे. मग आता इथे जे आपल्याला माहीत नाही आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, एक्स म्हणायचं आहे. म्हणजे आता सानियाचं एज आपल्याला माहीत नाही आहे, सो ते आपण काय म्हणूयात, एक्स म्हणूयात. सो ते इथे लिहून घेऊ. इथे लेट सानियाज एज बी एक्स इयर्स. आणि मग राकेशचा एज काय येणार, तिच्यापेक्षा 5 वर्षांनी कमी म्हणजे एक्स -5. म्हणजे सानियाचं जेवढं एज असेल त्याच्यावर -5 केलं की आपल्याला राकेशचं एज मिळेल. सो ते लिहून घेऊ. देअरफॉर राकेश एज इज एक्स -5 years. आणि आता पुढची कंडिशन काय दिली आहे की द सम ऑफ देअर एजेस इज 27 years. म्हणजे ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर त्यांचं एज किती येतं आहे, दोघांचं मिळून 27 years. सो आपण कसं लिहून घेणार ते, आधी ती कंडिशन लिहून घेऊ. सम ऑफ देअर एजेस इज 27 years. ठीक आहे, हे दिलेलं आहे आपल्याला. म्हणजेच काय येणार मग, देअरफॉर एक्स प्लस एक्स -5 इज इक्वल टू 27 येणार. कारण ह्या दोघांची ॲडिशन केली आपण, एक्स आणि एक्स -5ची ॲडिशन केली. आता हे आपण सॉल्व करूयात. सो एक्स प्लस एक्स काय होणार आहे, 2x होणार आहे. 2x -5 इज इक्वल टू 27. आता हे -5 इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 2x इज इक्वल टू 27 + 5. सो 2x इज इक्वल टू 32. आता हा 2 इथे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनमध्ये जाणार आहे. सो एक्स इज इक्वल टू 32/2 म्हणजेच किती येणार आहे, 32ला 2ने डिवाइड केल्यावर 16. सो एक्स इज इक्वल टू 16. आता हे एक्स इज इक्वल टू 16 आपल्याला कोणाचं एज मिळालं आहे, सानियाचं. मग त्याच्यातनं आता ह्या 16मधनं -5 केलं की आपल्याला कोणाचं एज मिळेल, राकेशचं. तर ते लिहून घेऊ आपण खाली. सो देअरफॉर सानिया आधी हे लिहून घेऊ. एक्स इज इक्वल टू 16 अँड एक्स -5 म्हणजेच 16 - 5 इज इक्वल टू 11. सो देअरफॉर हे लिहून घ्या आता खाली. सानियाज एज इज is 16 years and Rakesh age is 11 years. कळला आहे हा प्रॉब्लेम? कळला नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे करून परत एकदा नीट ऐका आणि मग सॉल्व करा. हा म्हणजे तुम्हाला कळेल. वर्ड प्रॉब्लेम एवढे अवघड नसतात, जर ते नीट समजून घेतले ना तर ते सोडवायला खूप सोपे असतात. नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. When planting a forest, the number of Jambu trees planted was greater than the number of Ashoka trees by 60. If there are altogether 200 trees of these two types, how many Jambu trees were planted? म्हणजे बघा ही दोन प्रकारचे ट्रीज प्लांट केलेत, अशोका आणि जांभूळ. तर त्याच्यातले दोन्ही मिळून 200 आहेत. पण आपल्या जांभूळचे किती आहेत ते माहीत नाही. पण अशोकाचे किती आहेत, ग्रेटर दॅन जांभूळ म्हणजे 60 त्याच्यापेक्षा जास्त आहेत. मग जी गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे त्याला आपण काय म्हणायचं, एक्सने डिनोट करायचं. म्हणजे एक अल्फाबेट घ्यायचं. सो ते लिहून घेऊ. लेट अशोका ट्रीज बी एक्स प्लांटेड बी एक्स. ठीक आहे. आता जांभूळ ट्रीज कितीने जास्त आहेत, वेन प्लांटिंग द नंबर ऑफ जांभूळ ट्रीज प्लांटेड वॉज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ अशोका ट्रीज. म्हणजे जांभूळ ट्रीज अशोका ट्रीजपेक्षा कितीने जास्त आहे, 60. म्हणजे आपण काय घेणार, एक्स प्लस 60 येणार आपलं. सो देअरफॉर जांभूळ ट्रीज प्लांटेड इज इक्वल टू किती येणार आहे, एक्स प्लस 60. आणि आता ह्या दोघांची ॲडिशन मिळून किती टोटल ट्रीज आहेत, 200 ट्रीज आहेत. सो ते लिहून घेऊ. टोटल ट्रीज प्लांटेड $200. आता ह्याची ॲडिशन करूया. सो देअरफॉर एक्स प्लस 60 इज इक्वल टू 200.
सो आता हे 2x झालं इकडे आणि हे 60 इथे गेल्यावर काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो 200 मायनस 60. सो 2x इज इक्वल टू 140. सो देअरफॉर x, आता हे 2 इथे गेल्यावर काय होणार, डिव्हिजनमध्ये. सो देअरफॉर x इज इक्वल टू 140 अपॉन 2 इज इक्वल टू 70. म्हणजे x काय मिळालं आपल्याला, म्हणजे आशुकाठीज किती मिळाले आहेत, 70. आणि त्याच्यापेक्षा 60 ॲड केले की कुठले होणार आहेत ते, जांभूळ ट्रीज. सो हे लिहून घेऊ खाली. सो देअरफॉर x इज इक्वल टू 670 अँड x प्लस 60 इज इक्वल टू 70 प्लस 60 इज इक्वल टू 130 ट्रीज. ते खालीच लिहून देते आता. देअरफॉर 130 जांभूळ ट्रीज were planted. क्वेश्चन आपल्याला हाच विचारला होता फक्त की हाऊ मेनी जांभूळ ट्रीज वेअर प्लांटेड. सो ते खाली वर्डमध्ये लिहून घ्यायचे, 130 जांभूळ ट्रीज वेअर प्लांटेड. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. शुभांगी हॅज ट्वाइस ॲज मेनी 20 रुपीज नोट्स ॲज शी हॅज 50 रुपीज नोट्स. ऑल टुगेदर शी हॅज 2700 रुपीज. हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स डज शी हॅव. म्हणजे आता इथे काय सांगितलं आहे की तिच्याकडे ज्या 50 रुपीजच्या नोट्स आहेत त्याच्यापेक्षा ट्वाईस, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तिच्याकडे कुठल्या नोट्स आहेत, 20 रुपीजच्या. आणि ऑल टुगेदर सगळे मिळून रुपये किती होत आहेत जर काउंट केले तर 2700 रुपीज. सो हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स, आपल्याला फक्त 50 रुपीज नोट्स किती आहेत ते विचारलं आहे. सो आधी हे लिहून घेऊ. म्हणजे मग एक्स कशाला म्हणायचं आहे, 50 रुपीज नोट्सला, कारण ते आपल्याला फाइंड करायचे. लेट शुभांगी हॅज एक्स नोट्स ऑफ 50 रुपीज. बरोबर, 50 रुपीजचं आपल्याला फाइंड करायचं, त्याला एक्स म्हणायचं. आणि मग त्याच्यापेक्षा नंतर ट्वाईस किती आहे, 20 रुपीजच्या. मग ते काय येणार आहे, ट्वाईस म्हणजेच काय, डबल, म्हणजे 2x. सो शी हॅज 2x नोट्स ऑफ 20 रुपीज. आता इथे 2x आपण का घेतलं की 2x म्हणजे ह्याच्या काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, ट्वाईस ॲज मेनी 20 रुपीज नोट्स, म्हणजे ह्याच्यापेक्षा ज्या 50 रुपीजच्या नोट्स आहेत त्याच्यापेक्षा डबल आहेत. म्हणून मग आपण इथे काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन. सो आता ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे काय आहे, म्हणजे x आणि 2x ह्याचं ॲडिशन म्हणजे काय आहे, 2700 रुपीज आहेत. म्हणजे मग आपल्याला 50x घ्यायला लागेल आणि ह्याला 20 प्लस 2x घ्यायला लागेल. सो देअरफॉर टोटल किती आधी हे लिहून घेऊ आपण. टोटल शी हॅज 2700 रुपीज. म्हणजे ह्या नोट्स नाही आहेत, हे पैसे दोन्ही मिळून जे आहेत काउंट, त्याचे म्हणजे अमाऊंट किती आहे टोटल ते दिलेलं आहे इथे. सो देअरफॉर 50x प्लस 2x प्लस 20 इज इक्वल टू 2700. इथे तुम्हाला कळलं का हे का घेतलं. 50x आपण 50 रुपीच्या नोट्सला किती म्हणलं आहे, एक्स, पण त्या किती आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे, पण 50 रुपीच्या नोट्स आहेत. सो इथे 50x घेतलं आहे, म्हणजे इथे इंटू जो काही नोटेचा नंबर येईल तेवढ्या त्या नोट्स होणार आहे. त्याच्यानंतर ट्वाईस 2xच्या ट्वाईस नोट्स आहेत, बरोबर, आणि प्लस 20, सॉरी हे इंटू 20 घ्यायचं आहे कारण 2xच्या 20 नोट्स आहेत, म्हणून हे 2x इंटू 20 होणार आहे. सो आता हे काय होईल मग, 20 हे 50x झालं. देअरफॉर 50x प्लस 20 इंटू 2 किती होणार आहे, 40x इज इक्वल टू 2700. सो हे 40 प्लस 50 किती झालं, 90x इज इक्वल टू 2700. देअरफॉर x इज इक्वल टू 90 कडे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनमध्ये. सो 2700 डिवायडेड बाय 90. सो हे 0 0 कट झालं. 9 ह्याला डिव्हिजन केल्यावर काय होईल, 9 3 जा 27, 9 0 जा 0. सो x इज इक्वल टू किती आलं आहे, 30. म्हणजे 50 रुपीजच्या नोट्स किती आहेत, 30. सो इथे खाली वर्डमध्ये आन्सर लिहून घेऊ. देअरफॉर आधी इथे x इज इक्वल टू 30. देअरफॉर शुभांगी has 30 notes of 50 रुपी. लास्ट क्वेश्चन बघूयात आपला. चला लास्ट क्वेश्चन बघूयात.
विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित. द टोटल ऑफ देअर स्कोअर इज 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी. हाऊ मेनी रन्स डिड ईच ऑफ देम मेक. म्हणजे दोघांनी किती रन काढले हे आपल्याला फाईंड करायचं आहे. त्याच्याकरता एकाचे रन एक्स घ्यायला लागतील, कोणाचे, रोहितचे. आणि मग विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित, म्हणजे ट्वाइस जर विराटचे आहेत सो त्यामुळे ते 2x येतील. म्हणजे रोहितच्या रन्सला आपण जर एक्स म्हणलं तर विराटचे किती येणार आहे, 2x येणार आहे. आणि मग दोघांचे मिळून किती स्कोअर केला दोघांनी, 2 लेस दॅन डबल सेंचुरी. डबल सेंचुरीमध्ये तुम्हाला माहिती की 200 आणि 200 मायनस 2 इज 198. म्हणजे दोघांचे मिळून 198 रन आहेत. तर ते आपल्याला आता दोघांचे रन, मग दोघांनी प्रत्येकी रन किती केले ते आपल्याला फाईंड करायचं आहे. आता इथे लिहून घ्या, लेट रोहित's रन बी एक्स. रन बी एक्स. आणि मग विराटचे किती येणार आहेत, 2x. रन बी 2x, कारण इथे दिलेलं आहे कंडिशन ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित, सो 2x येणार आहे. मग आता आधी आपण रन्स 2 लेस दॅन डबल सेंचुरी ते आधी काढून घेऊयात. सो रन्स 2 लेस दॅन डबल सेंचुरी इज इक्वल टू कसं येणार आहे, 2 × 100 डबल सेंचुरी मायनस 2 लेस दॅन ना, म्हणजे 2 सेंचुरीचे डबल म्हणजे 2 आणि मायनस 2 इज इक्वल टू किती येणार आहे, 198. म्हणजे दोघांचे मिळून किती रन आहेत, देअर टोटल रन इज इक्वल टू किती काढले आपण, 198. आता ह्या दोघांची ॲडिशन केली की आपल्याला कळेल दोघांनी सेपरेट रन किती काढले. सो देअर फॉर x + 2x इज इक्वल टू 198. आता इथे म्हणजे काय येणार आहे, 3x इज इक्वल टू 198. सो देअर फॉर x इज इक्वल टू 198/3. बरोबर. सो देअर फॉर x इज इक्वल टू, आता 3ने याला डिवाइड करा. सो 3 × 1 = 3, 3 × 6 = 18. मग इथला एक उरला, 19 मधला एक इथे उरला. सो पुढचा नंबर काय तयार झाला, 18. सो परत अगेन 3 × 6 = 18, म्हणजेच काय आलेलं आहे इथे 66. सो देअर फॉर x इज इक्वल टू 66. आता हे 66 कोणाचे रन झाले, रोहितचे रन झाले. आता आपल्याला विराटचे फाईंड करायचे तर 2ने याला मल्टिप्लाय करूयात. x इज इक्वल टू 66 अँड 2x इज इक्वल टू 2 × 66 इज इक्वल टू 132. म्हणजे ह्याचे रन किती झाले विराटचे, 132. ते आता खाली वर्डमध्ये लिहून घेऊयात. देअरफॉर विराट स्कोअर्ड 132 रन्स अँड रोहित स्कोअर्ड 66 रन्स. आता हे तुम्हाला जर चुकीचं कधी वाटत असेल एक्झाममध्ये सोडवताना तर तुम्ही क्रॉस चेक कसं करायचं, हे तुम्हाला दोघांचे रन्स मिळाले, दोघांची ॲडिशन करून बघायचं की 198 येतं आहे का, किंवा ह्या सगळ्या कंडिशन दिल्या तर हे आपलं हे आन्सर आल्यावर ह्या सॅटिस्फाय होतात का या सगळ्या कंडिशन, तसं येतं आहे का. हे केलं की तुम्ही क्रॉस चेक केलं की तुम्हाला कळेल की आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. इथे आपला आता लेसन नंबर आपला जो हा आहे अल्जेब्राइक एक्सप्रेशन हा आपला इथे संपलेला आहे. आणि इथे फर्स्ट टर्मचा तुमचा पोर्शनही संपलेला आहे. त्याची रिव्हिजन करा. तुमच्या बुकमध्ये हे जे मिसलेनियस प्रॉब्लेम दिलेले आहेत ह्याचाही मी एक व्हिडिओ घेऊन येईल, कारण हे सगळे मिक्स प्रॉब्लेम आहेत, म्हणजे ह्याची तुमची रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल. सो ह्याचा व्हिडिओ घेऊन मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळे सोडवून दाखवेल तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, कळत असेल, समजवलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.